मुख्य परीक्षा म्हणजे काय आणि याचा आवाका कसा आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, मुख्य परीक्षा काय आहे, अपेक्षा काय आहे आयोगाची, हे आतापर्यंत आपल्या म्हणजे महाराष्ट्र आयोगाने एमपीएससीने अजून डिक्लेअर केलेलं नाहीये। परंतु जे काही यूपीएससी ची परीक्षा आहे त्यांनी ऑलरेडी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये प्रत्येक वर्षी सांगत असतात की मुख्य परीक्षा म्हणजे काय आणि ते विद्यार्थ्यांकडून एक्झॅक्टली अपेक्षित काय करतात, विद्यार्थ्यांनी तो कसा अभ्यास करायला हवा, या सगळ्या प्रकारच्या अपेक्षा नेहमी आयोग तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये विचारत असते। तर लक्षात घ्या, या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितले की व्हॉट इज मीन बाय सीएससी मेन एक्झामिनेशन। जर हे कदाचित जर यूपीएससी नोटिफिकेशन आहे तर कदाचित आपल्याही भविष्यामध्ये जे आपलं नोटिफिकेशन असेल त्याच्यामध्येही कदाचित आयोग आपल्याला अशा प्रकारच्या अपेक्षा करू शकतात। आणि ह्या अपेक्षा मी असं म्हणेल की मुख्य परीक्षेसाठी एक खूप छान पद्धतीचं एक गाईड आहे। मुख्य परीक्षा काय हे तुम्हाला समजू शकते, प्रिपरेशन आपल्याला कोणत्या लेवलला करायची हे सगळं तुम्हाला इथे सांगत असते। तर इथे आपण इथे वन बाय वन इथे डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूयात। बघा, द मेन एक्झामिनेशन इज इंटेंडेड टू असेस the overall intellectual trait and deep understanding of the candidates rather than merely the range of their information and memory। याचा अर्थ हा होतो की यामध्ये कॅन्डिडेटची केवळ डीप अंडरस्टँडिंग लक्षात घेतली जाईल। विशेषतः याच्यामध्ये तुमचं जे काही ट्रेट्स आहे, इंटेलेक्चुअल ट्रेट्स म्हणजे आपण त्याला बौद्धिक वैशिष्ट्ये, की तुम्ही तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, तुमचं प्रेझेन्स अवेअरनेस आहे, या गोष्टीवरती फोकस केला जाईल रादर दॅन मेरली द रेंज ऑफ देअर इन्फॉर्मेशन अँड मेमरी। म्हणजे तुमच्याकडे किती डेटा पाठ आहे, तुम्ही किती पाठ करू शकता, किती तुमच्या फॅक्ट लक्षात आहे किंवा हे फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतील असं अजिबात नाही। इथे फॅक्ट्स मेमरी अजिबात महत्वाचे नाही, तर तुमचं जे काही क्रिटिकल अनालिसिस आहे, थिंकिंग आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे। बघा पुढे आणखीन काय म्हणतात, द नेचर अँड स्टँडर्ड ऑफ द क्वेश्चन इन द जनरल स्टडीज 2 to 5 विल बी सच दॅट वेल एज्युकेटेड पर्सन विल एबल टू आन्सर देम। हे खूप जास्त महत्वाचं आहे। मग याचा अर्थ हा होतो की जीएस साठी आपल्याला जो काही सिलेबस दिलेला आहे यासाठी आपल्याला अजिबात स्पेशलायझेशन करण्याची आवश्यकता नाही आहे। म्हणजे तुमचा जर ऍग्रीकल्चर हा जर विषय असेल तर तुम्हाला ऍग्रीकल्चर मध्ये खूप वाचन करायचं आहे, खूप अभ्यास करायचा असं अजिबात नाहीये। ऍग्रीकल्चर जो काही सिलेबस दिला असेल या संदर्भात असणाऱ्या बेसिक गोष्टी, बेसिक संकल्पना, कंटेम्पररी इश्यूज हेच तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला त्याची प्रिपरेशन करायची आहे। म्हणजे तुम्हाला इथे इकॉनॉमिस्ट बनायचं नाहीये किंवा तुम्हाला सायंटिस्ट बनायचं नाहीये, तुम्हाला जे काही करायचंय ते फक्त सिलेबसच्या बेसनुसार तुम्हाला त्या गोष्टी इथे समजून घ्यायच्या आहेत। जसे की इथे ऍग्रीकल्चर मध्ये आपल्याला इथे एमएसपी, पीडीएस ह्या सगळ्या सिस्टीम्स आहेत, मग त्या आहेत काय, त्याचा परिणाम काय होतो, सध्या त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे लिंकेजेस आहेत किंवा कोणत्या प्रकारचे या ठिकाणी कन्स्ट्रेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टींचा इथे आपल्याला इथे अभ्यास करायचा असतो। एकदा ते केलं की तुमचा तो पॉइंट कव्हर होतोच। आणि इथे सुद्धा हेच म्हटलेलं आहे की ओनली वेल एज्युकेटेड पर्सन विल बी एबल टू आन्सर देम विदाउट एनी स्पेशलायझेशन। म्हणजे आयोग तुमच्याकडून ही कधीच अपेक्षा करणार नाही की तुम्ही खूप स्पेशलाइज आहात। आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो, या त्यांच्या स्टेटमेंटनुसार एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात येते की आयोग तुमच्याकडून जी काही अपेक्षा करते जसं एक वेल एज्युकेटेड म्हणून करतोय की तुम्ही एखाद्या घटनेकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या पॉइंटकडे, न्यूजकडे तुम्ही कसं बघता, तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, खूप डीप जाण्याची आवश्यकता नाही। फक्त एक सुजाण नागरिक ज्या पद्धतीने विचार करू शकतो तसाच तुम्हाला इथे विचार करायचा आहे। खूप काही स्पेशलाइज अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये। आता बघा क्वेश्चन्स कडून काय अपेक्षा केलेली आहे। द क्वेश्चन्स विल बी सच ॲज टू टेस्ट द कॅन्डिडेट जनरल अवेअरनेस ऑफ अ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट विच विल हॅव रिलेव्हन्स फॉर करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस। आणि जे काही क्वेश्चन आपल्याला इथे विचारले जातील याचं महत्व हे काय आहे, जनरल अवेअरनेस संदर्भात आहे, म्हणजे करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून आहे। म्हणजे आपला सिलेबस जो काही आहे त्याच्यामध्ये कंटेम्पररी इश्यूज कोणकोणते आहेत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। नाहीतर असं नाही होणार की फक्त सिलेबस करायचा आहे सगळं संपलं, नाही, तुम्हाला सिलेबसही करायचा आहे आणि जे काही सध्या चालू घडामोडी असेल याची तुम्हाला लिंकेजेस लावून तुम्हाला तशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे, तशा प्रकारे तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग या ठिकाणी डेव्हलप करायची आहे। हे असं इथे म्हटलेलं आहे, which will have relevance for career in civil services. The questions are likely to test the candidate basic understanding of relevant issues. म्हणजे जे काही कॅन्डिडेट असेल क्वेश्चनच्या माध्यमातून किंवा त्याची आपण इथे बेसिक अंडरस्टँडिंग इथे लक्षात घेणार आहोत। रिलेव्हंट इश्यूज जे काही संबंधित प्रश्न असेल तो, ॲबिलिटी टू अनालाइज म्हणजे आपण त्याला विश्लेषण करू शकतो का, क्रिटिकली आपण अनालिसिस विचार करू शकतो का, अँड टेक अ व्ह्यू ऑन कॉन्फ्लिक्टिंग ऑन सोशो इकॉनॉमिक गोल्स
म्हणजे सामाजिक आणि आर्थिक गोल संदर्भात त्याच्यावरती आपण आपलं ओपिनियन देऊ शकतो का, आपण त्याला समजू शकतो का, तर अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. आणि नॉर्मली जर तुम्ही जर बघितलं तर UPSC ला जे काही क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये डिस्कस, क्रिटिकल अनालिसिस, इव्हॅल्युएट असे बरेच शब्द असतात. त्याच्यावर हे सगळे क्वेश्चनची डिमांड पूर्ण होते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा सेम जो काही पॅटर्न आहे तो आपल्या राज्यसेवा मुख्याला असेल का, तर मित्रांनो डेफिनेटली असेल, कारण की तोच पॅटर्न आपण या ठिकाणी एक्सेप्ट केला, त्यामुळे तशा प्रकारची इथे बेस नसण्याची शक्यता ही जरा जास्त आहे. नंतर आहे लास्टली द कॅन्डिडेट्स मस्ट गिव्ह रिलेव्हंट, मिनिंगफुल अँड सक्सिंट आन्सर. तुमचा आन्सर कसा असावं की जो क्वेश्चन विचारला तो तुम्हाला देता यायला हवा, नंतर तो मिनिंगफुल असायला हवा आणि सक्सिंट असायला हवा, म्हणजे स्पष्ट असायला हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षा केलेल्या आहे. मेन्स प्रिपरेशन काय आहे, कॅन्डिडेट कोणती अपेक्षा केली जाते, क्वेश्चन कोणती अपेक्षा करतो आणि कशा प्रकारे आन्सर लिहायला हवं, या सगळ्याच या ठिकाणी तुम्हाला गाईडलाईन दिलेली आहे. आणि माझ्या मते हे जे काही गाईडलाईन आहे ती खूप खूप जास्त महत्वाची आहे. कारण जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नेहमी कळत असतात, अभ्यास करत असतात, तर आपण सगळ्या गोष्टी करत बसतो. तर एवढ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात तुम्हाला बेस्ट गाईड करणारी गोष्ट असेल ते आहे आपला सिलेबस, आणि या ठिकाणी हे आहे नोटिफिकेशन. ते थोडंसं आपण जर बघितलं तर कळेल की किती व्यवस्थित पद्धतीने सिलेबसला इथे आयोगाने इथे फोकस केलेला आहे. आणि तसेच क्वेश्चन इथे आपल्याला इथे नेहमी विचारताना दिसतात. कोणताही क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स आहे किंवा खूप डिफिकल्ट आहे असं होत नाही. प्रत्येक क्वेश्चन हे नेहमी तुम्हाला सिलेबसला टच होतो म्हणजे होतो. तो जर कुठे टच होत नसेल तर याचा अर्थ की तो क्वेश्चनच नाहीये, असं एक क्लिअर कट आपण इथे सांगू शकतो.